लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र। फुलंब्री तालुक्यात प्रजासत्ताक दिनानिमित्त विविध ठिकाणी ध्वजारोहण। शहरातील सर्व शाळांच्या वतीनं प्रभात फेऱ्या काढून करण्यात आले सांस्कृतिक कार्यक्रम। फुलंब्री तालुक्यात प्रजासत्ताक दिनानिमित्त विविध ठिकाणी ध्वजारोहण करण्यात आले। याबाबत सविस्तर वृत्त असे की दिनांक 26 जानेवारी 2024 शुक्रवार रोजी भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या 74व्या वर्धापन दिनानिमित्त विविध शासकीय, निमशासकीय कार्यालय व विविध संस्था आदी ठिकाणी ध्वजारोहण करण्यात आलं। त्यात नगरपंचायत कार्यालय येथे मुख्याधिकारी तथा प्रशासक ऋषिकेश भालेराव यांच्या हस्ते, कृषी उत्पन्न बाजार समिती येथे सभापती अनुराधा चव्हाण यांच्या हस्ते, फुलंब्री पोलीस ठाणे येथील पोलीस उपनिरीक्षक श्रीनिवास धोळे यांच्या हस्ते, वडोद बाजार पोलीस ठाणे येथे सहाय्यक पोलीस निरीक्षक मोरे यांच्या हस्ते, पंचायत समिती येथे गटविकास अधिकारी राठोड यांच्या हस्ते, तर मुख्य प्रशासकीय इमारत येथे तहसीलदार डॉक्टर कृष्णा कानगुले यांच्या हस्ते ध्वजारोहण संपन्न झाले। प्रजासत्ताक दिनानिमित्त शहरातील व तालुक्यातील सर्व शाळेच्या वतीनं प्रभात फेऱ्या काढून सांस्कृतिक कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं। यावेळी भाजपाचे जिल्हाध्यक्ष सुहास शिरसाट, माजी जिल्हा परिषद तथा शिवसेना तालुका प्रमुख राजेंद्र ठोंबरे, आनंदा ढोके, वाल्मिक जाधव, अजय शेरकर, एकनाथ ढोके, अजय गंगावणे यांच्यासह शासकीय अधिकारी कर्मचारी, निमशासकीय अधिकारी कर्मचारी, सामाजिक कार्यकर्ते आणि नागरिकांची संख्या मोठ्या संख्येने उपस्थित होते। रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र वृत्तवाहिनी फुलंब्री औरंगाबाद प्रतिनिधी अकबर शहा।